नमस्कार. विश्व कोंकणी यूट्यूब वाहिनीचे सर्व वीक्षकांचं आत्मीय स्वागत. मी डॉक्टर विजयलक्ष्मी नायक. ಜನವರಿ 26, 1950 ಭಾರತ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ಜಾರಿ ಆಯಿಲ್ಲ. ಬ್ರಿಟಿಷ್ ಆಳ್ವಿಕೆ ಮುಕ್ತಿ ಹೋನು ಭಾರತ ಸಾರ್ವಭೌಮ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲ. ರಾಜಪ್ರಭುತ್ವ ತ್ಯಜಿಸೋನು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವತೆ ಅಸ್ತಿತ್ವ ಸ್ಥಾಪನೆದಲ್ಲೇ ದಿವಸ ಸಗ್ಲೆ ಭಾರತೀಯಸ ಅತಿ ಮಹತ್ವತೆ ಸುದಿನ सगळ्यांचो 74 वर्षते गणराज्योत्सव दिवसते हार्दिक शुभाशय. आज सेवा प्रतिबिंब कार्यक्रमाचं मुख्य सोयरे होनो आमचे ಒಟ್ಟು सुभेदार मेजर आणि ऑनररी लेफ्टिनेंट हिरिय सेनानी रामचंद्र नायक वेणूरू आणि हवालदार अशोका प्रभू बुंजालकट्टे हे आमचे ಒಟ್ಟು स्टुडिओसो आयलेसत. तुम्हास नमस्कार आणि ह्या कार्यक्रमाचं मोगाते स्वागत. नमस्कार. ह्यांच्या उट्टू बोलवतन आधी ह्यांचे एक परिचय आता आम्ही बघून घेऊन येऊया. सुभेदार मेजर आणि हॉनररी लेफ्टिनेंट हिरिय सेनानी रामचंद्र नायक ह्यांचे गाव वेणूरू. हे श्री कोग्गा नायक आणि श्रीमती गिरिजम्मा ह्यांचे पूत. ह्यांचे प्राथमिक आणि प्रौढ शिक्षण सरकारी स्कूल वेणूरू, पदवी पूर्व आणि BA पदवी शिक्षण महावीर कॉलेजು ಮೂಡುಬಿದ್ರೆ आणि ಮೈಸೂರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಕ್ತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲयांसनो इतिहास विषयर स्नातकोत्तर पदवी ह्या ह्यांचे शिक्षण विचार. हिनी इंडियन आर्मी कॉप्स ऑफ सिग्नल्स डिपार्टमेंट म्हटल्यार कम्युनिकेशन संवहन विभागांतू कर्तव्य केलेसत. ಭಾರತೀಯ ಸೇವೆಸ ಜೂನ್ 1977 ನೇಮಕಾತಿ ಹೋನು जुलै 78 सिग्नल मॅन होनो कर्तव्य आरंभ केलेन. त्यांचे परांत नायक, हवालदार, नईब, सुभेदार, सब मेजर आणि ऑनररी लेफ्टिनेंट होनो 2010 नोव्हेंबरांतू निवृत्ती. ಒಟ್ಟು 33 ವರ್ಷचे अनुभव. हिनी ह्यांचे कर्तव्यांतू मध्य प्रदेशचे जबलपूर, झांसी, जम्मू आणि काश्मीर ते अखनूर, बानिहाल, पुणे, दिल्ली, जोधपूर, राजस्थान, मेघालयाचे शिलाँग, पंजाबांतू बाटीनंट, त्रिपुराचे अगरथाल असे सेवा केलेसत. ह्यांचे धर्मपत्नी श्रीमती गीता नायक, लेंक स्वाती हॉर्डिगदालेसा आणि पूतू योगेश मूडबिद्रे महावीर कॉलेजांतू BCom शिकत असत. हे प्रस्तुत वेणूरांतू स्ವಂತ शॉप म्हटल्यार पुनर्नवा स्टोर्स ह्या नावार हेंतू पतंजली आणि ग्राम राज्य उत्पन्न माराट करीत असत. आमचे ಒಟ್ಟು अस्वेचे अन्यक्ले सोयरे हवालदार अशोक प्रभू पुंजालकट्टे हे श्री सीताराम प्रभू आणि श्रीमती धर्मावती प्रभू ह्यांचे पूतो. ह्यांचे प्राथमिक आणि प्रौढ शिक्षण पुंजालकट्टे सरकारी इस्कुलांतू केलेन. त्यांचे परांत बेंगळूरांतू टेलिव्हिजन सर्व्हिसांतू डिप्लोमा केलेन. हिनी असल्या फोर्साते ನಾವು ಅಸ್ಸಾಂ ರೈಫಲ್ಸ್. ಹಿನಿ 21/12/2001 ಸೇನೆಸ್ ಸೇರಾವನು ಮಿಜೋರಾಂ, ಮಣಿಪುರ, ಅರುಣಾಚಲ, ನಾಗಾಲ್ಯಾಂಡ್ असे कर्तव्य करून ಒಟ್ಟು 22 ವರ್ಷತೆ ಸೇವಾ अनुभव ಹೆಂತೆ. आता कण्णूर आंतरराष्ट्रीय एअरपोर्टांतू सेवा करीत असत. ह्यांचे धर्मपत्नी श्रीमती आशा नायक, लेंक अद्विती ए प्रभू 9ನೇ ತರಗತಿ आणि पूतू मास्टर आर्यन ए प्रभू 1ನೇ ತರಗತಿ दोघं ಬಂಟ್ವಾಳ BR MPS पब्लिक स्कुलांतू शिकत असत. ह्यांचे हव्यासू चित्रकले आणि बास्केटबॉल खेळ. शुरवेस रामचंद्रना मी इतारवते प्रश्ने ह्या मी दोघंसो ह्या प्रश्न इतारीत असा. तुम्ही आता एक भूसेना विभागस तुमचे सर्व्हिस दिलंसो, कर्तव्य केलंसो. तुम्ही दखला असतानंतर तुम्हाला ह्या एक सेने सेराव्या म्हणून एक आशा होती. तुम्हाला प्रेरणे कोण? मला बाल्यांतची आशा होती. माझे जातकांत उभं रोडलं होते तसे माझे प्रेरणे माझ्या बाबाचे. तसे बाबाने सांगितलं आमच्या एक मनात होते. मी सेरावताना होते सक्सेस झालं सेराव. आता अशोकಣ್ಣ तुम्हाला कसं आलोचना येईल? मी 8ನೇ क्लास अंतू वाचताना NCC आणि आमचे तंत फायरिंग पुरा असताना आणि ड्रिल त्या बघताना मस्त दव्य आणि बारी आशा होत होती त्याला. मिगे 10th होताना आमचे टीचर, हिंदी टीचर कुमुदा ती
ॲक्च्युअली पोलीस कॉन्स्टेबलांत आसली तें काम रिजायन करून टीचिंग सायड आयली तेन सांगतला माले तू लायक हाईट आसस तुले आर्मी नाही पोलीस डिपार्टमेंटात भारी लायक आसा तू सिलेक्ट होतस सांगत त्याने तसं मी कोड्याला येऊन माझ्या एकलो फ्रेंड होतो आणि त्याचा भाव टीचरचा भाव होतं आम्ही आयला कोड्याला येऊन आम्ही फस्टाच रॅली ओपन रॅली आर्मीचे ओपन रॅली त्या कुलूरांत ते आम्ही रॅलींत दाव्या पुरा फस्टाच रेडी करत होती तसे मस्त लाईन होत्या फस्टाच हाईट बघतात हाईट बघून भितर सोडतात मागीर आमी ते 10th ते डॉक्युमेंट चेक करून सील मारून भितर सोडून मागीर दावतात फस्टाच तशें तें ते प्रोसिजर पुरा जालें मागीर तेदे पर्यंत आमी सिलेक्शन जालो ते सिलेक्शन वरून मी ट्रेनिंग असं एमईजींत घातलें माले एमईजींत माले काय ते पीट धांवतना माले इंजुरी होऊन मी ते रिजायन केलें ओके तुम्हाला रिजायन करपाक पडलें दिसता न्ही वय ओके तशें आमास मेन प्रेरणा माले आसली माझी टीचर कुमुदा टीचर समा आता तुम्हाला हा एक अवकाश कसा ಒದಗವನ ಇಲ್ಲ म्हणून तुमच्या आलोचना होत्या तुम्ही सेने सेराव म्हणून सांगता आलोचना होत्या तर तुम्हाला एक अवकाश कसा आयला अवकाश मी बिद्रंत मूडबिद्रे महावीर कॉलेजात शिकताना एक ॲडव्हर्टाइजमेंट गावलें त्या ॲडव्हर्टाइजमेंट खाली आर्मीगे सेरपडे म्हणून होते सेरपडे म्हणून त्यांचे दखले ॲडव्हर्टाइजमेंट देतात ते गव्हर्मेंटाचे त्या बघून आम्हाला भारी खुशी आली त्या टीचरांनी एक मला मोटिवेट केला हे असं सेरावले चुक्कड आसा तू आता येन तू मस्त अवकाश असे तू म्हटलें तशें जाल्यार मी प्रेरण जाल्यार मागीर मँगलोर बघूच्या एक खुशयेर आमी आयलो तो आनी मास्टर ओट्टो आयलो आमी मास्टर त्याच्या एज तंच तें तशें आयलो न्हू इथे सेरपडे जालें म्हटल्यार तो सिलेक्ट जालो नाही मी सिलेक्ट जालो तेले भारी म्हणून तें तो सिलेक्ट जालो नाही मी सिलेक्ट जालो सिलेक्ट होऊन हांवें बँगलोर अशें ह्या सांगलें प्रोसेस स्टार्ट जाला आता अशोक अण्णा तुम्हाला आता एक मिलिटरी सेराव म्हणटाल्यार नाहीतर एक भूसेना विभाग आसा आमी एक आयके हय म्हणटाल्यार खंय पुरो मानदंड आसा आमास माझे आता सोल्जर आमास एक एज लिमिट आसता 18 टू 23 वर्सां भितर एज लिमिट आणि हाईट येऊन एत्तर 170 सेंटीमीटर आणि त्या हृदय ते अळते असता त्या येऊन नॉर्मल असताना 80 आणि रुंद करताना 85 सेंटीमीटर एव्वे मिगे मेडिकल फुल वसून कल्सर डोळे दांत कान नाक हात गंट पायाचे त्या पुरा लेग्गी असता निकमा त्या पुरा क्लीन हवे आणि या पुरा मेडिकल 100% हवे तेदे पर्यंत रिटर्न टेस्ट घेतात रिटर्न टेस्ट नॉर्मल जनरल नॉलेज आमचे तिकते काही ऑफिसर लेवलाचे नाही नॉर्मल एक जनरल क्वेश्चन्स येतात ते आन्सर केले तेदे पर्यंत आमाचं कॉलिंग लेटर येता मेरिट बघून कॉलिंग लेटर येता त्या तिकते आमास अवेलेबल ओके रामचंद्र अण्णा तुम्ही आता आरंबर इथे सिग्नल मॅन होऊन तुम्ही एक सेरावलो त्याच्या पर्यंत तुम्हाला एक तरबेती म्हणून गावला ह्या तरबेती कशा होत्या त्या एक दिवस तुम्हाला उडास काढू होत्या खंडित त्या तरबेती म्हटल्यार ॲक्च्युली मिलिटरी ट्रेनिंग स्टार्ट होता आमचें मिलिटरी ट्रेनिंगांत तूं खंयले ट्रेड्स खंयले कामो नाय आसत खाली फिजिकल ट्रेनिंग चड होऊन फिजिकल ट्रेनिंग आसता त्या 6 म्हयने आसता 6 म्हयन्यांत आमी जबलपुरा गेलो जबलपुरांत ह्या मिलिटरी ट्रेनिंग स्टार्ट जालें मिलिटरी ट्रेनिंग एक विशेष टायप आसता जाल्यार भारी बंगाचे हें आसतात तेंतू आम्हाला हांवें जाल्ल्या बरी ते भोवतात आमच्या फिजिकल पुरा नुचड न्हू सोडतात ते तशें मिलिटरी ट्रेनिंगांत चड थोडले कश्ट जाल्ले म्हटल्यार आमी एक गांवच्या होऊन एक्सरसाइजचे उण्या उत्ते आसात जाल्यार ते एक्सरसाइज आमी पुरो करून घेतले न्ही तेंतू धावेचे वसेत मिलिटरी येऊ नका कसं नाका म्हणून धावेचे सोडून जातात जाल्यार आमी माझ्या वाटे 5 जण उत्ते 5 जणांत आमी आमच्यात एक मनीस मात्र धावलो आमचे 5 ग्रूप उत्ते एक मनीस धावलो
मिगे 4 जण होतो, 4 जण लास्ट सर्व सर्व्हिस केला आम्ही. तुम्ही सवाल होऊन घेतलं. सवाल होऊन होता, एक चॅलेंज होऊन घेतला आम्ही. आता अशोकಣ್ಣ तुमच्या तरबेती कशा होत्या? आम्ही सामान्य होणे ऐकतो आम्ही भयंकर कष्ट असा आणि थंय काहीतरी तप्पू केल्यावर कठीण शिक्षा देतात म्हणून सांगतो ऐकलं असा, ह्याच्या ಬಗ್ಗೆ काय ते सांगता? ताजे आमच्या ट्रेनिंग आसाम रायफलाचे बारी हार्ड आसा. आम्हाला फर्स्ट ट्रेनिंग तर नागालँड गावले. ते ट्रेनिंग कसं म्हटल्यार सकाळी एक 3 घंटे उठून आम्हाला आमच्या एरिया क्लीन करून मागीर आमच्या ट्रेनिंगाचे एरिया त्यामुळे क्लीन करून ताज्यापर्यंत आम्ही 6 घंटे पीटीस त्यावेळेस रेडी व्हावे. ताज्यापर्यंत आम्हाला 8 घंटे आमचे वेपन ट्रेनिंग आणि युद्ध कौशल्य कसं करतात त्या ताज्यापर्यंत ड्रिल शिस्तूच्या ಬಗ್ಗೆ त्या आणि दनपरापर्यंत गेम त्या पर असता. ताज्यापर्यंत आमचं शिक्षा म्हटल्यार एक मेंटली एक हार्ड करवा आम्हाला म्हटल्यार केल्या कारण असो पाठी निसरणी कमेंट सांगवायचे कारण असं आम्हाला एक त्या शिक्षात एक तेव्हा एक ट्रेनिंग त्या ट्रेनिंगाच्या बागात ते आम्हाला खांदा एक दोंडावून काहीतरी तप्प केलं बोंब्याचे आणि पुशअप काढवायचे एक 20-50 पुशअप त्या पनिशमेंट नाही जाल्यार आम्हाला दामोवचे ग्राउंडांत फुकट तरी एक मेंटली एक किती मेंटली किती घट्ट आसा सांगून ते एक टेस्ट करवायचे. ते एक वेळा दाव्याचे जाल्यार त्या शिक्षा बघून तो सोडून दातात. त्यांत कोण रवली तोच लास्ट सर दातोय. मानसिक गट्टीतनं मस्त मानसिक गट्ट करवायची त्या एक शिक्षा त्यांत देत असतात. ओके ओके रामचंद्रಣ್ಣ, आता तुम्ही तरबेती ಬಗ್ಗೆ सांगितलं. तरबेती झाल्यापर्यंत तुमचे फर्स्ट कर्तव्य कसं होतं? फर्स्ट कर्तव्य आम्ही मिलिटरी ट्रेनिंगचे सांगितलं, त्याच्यावर टेक्निकल ट्रेनिंग म्हणून होतं आम्हाला. टेक्निकल ट्रेनिंग साधारण 2 वर्ष होतं ते. त्या टेक्निकल ट्रेनिंगांत आम्ही खैल्यास जायत असाय आम्ही ऑपरेटर होऊन होतो. स्टार्टिंग असं ऑपरेटर होऊन होतो आम्ही 4 जण एकच ग्रुप होऊन ऑपरेटर केलेलं आहे. ऑपरेटरची की ते मॅट्रिक एंट्री ग्रुप होता ज्याला मी ग्रॅज्युएशन केलं तर मला काही कष्ट केलं नाही. मी त्यांचे इन्स्ट्रक्टर बदलच इथच्या इन्स्ट्रक्टर बदलच त्यांच्या इन्स्ट्रक्टरची काय साऊथ इंडियन होऊन असल्यानं मला त्याची सुलभ तसं सेकंड ट्रेनिंग केलं. त्याच्यापर्यंत सर्व्हिस असं पोस्टिंग केलं त्यांचं पोस्टिंग सिग्नल जबलपुरांसू आम्हाला बनिहाल असं फर्स्ट पोस्टिंग घातले ना. थंय मंत्र्याची काही प्रॉब्लेम फर्स्ट पोस्टिंग आम्हाला इथे सांगितलं ते असं असं होता ते प्रॉब्लेम असता. थंय बर्फ पडलें त्या फेब्रुवारींत पोस्टिंग जाल्लें बर्फ पडलें त्या बर्फांत साधारण 4 फीट बर्फांत आम्ही शू नाही जाल्यार होते थंड पांय थंड होऊन कसा तरी जाऊन थंय पावलो. मी आम्हाला कुडले शू हाडून दिले जेवण दिले ते बघून घेवचे असतात. 4 मरे आम्हाला एक बघून घेवचे असतात. आम्हाला कसं तरी जाल्यार खंडित ते त्याच रिमार्क व्यवस्था कुडले करून देतात. ते बुखारी म्हणून असते ते पेटत असते त्याच्याला बसवतात आणि तो आम्हाला गरम करतात. तसं आहे फर्स्ट सर्व्हिसाचे एक्सपिरियन्स चुक्कोड भारी चुक्कोड कष्ट असेल ना इसरून जायत नाही, सुख असेल इसरून चिकी इसरून जातात. आता अशोक, तुम्ही तरबेती ಬಗ್ಗೆ बोललो त्याच्या परांत तुमच्या फर्स्ट पोस्टिंग नाही तर वर्गावणे काही झालं तुम्हाला? मला फर्स्ट असत मिझोराम अंत 19 आसाम रायफल ते घटकांत मला पोस्टिंग झालंय. ओके ओके. आता रामचंद्रಣ್ಣ, आता डिफेन्स मिनिस्ट्री म्हणून सांगतो रक्षणा सचिवालय आहे त्या अडियंत इंडियन आर्मी ऑर्गनायझेशन म्हणून सांगतो आम्ही हे ಬಗ್ಗೆ एक बोलवते तुम्हाला? इंडियन आर्मी ऑर्गनायझेशन म्हटलं इंडियात आर्मीचे थोडले ह्या साधारण 13 लाख सोल्जर्स त्यांचं काम करतात. सोल्जर्स इन्क्लुडिंग ऑफिसर्स JCOs OR असं PBOR म्हणतात. मेगे त्यांतू आर्मी हेडक्वार्टर मेन आर्मी हेडक्वार्टरपर्यंत त्यांचे एक ऑपरेशनल कमांड्स स ऑपरेशनल कमांड एक ट्रेनिंग कमांड असतात. ट्रेनिंग कमांडांत कॅटेगरी ए एस्टॅब्लिशमेंट आणि बी एस्टॅब्लिशमेंट म्हणून. कॅटेगरी ए एस्टॅब्लिशमेंटांत थोडी इन्स्टिट्यूशन ती पूरा आर्मीस मिगे कॅटेगरी बी एस्टॅब्लिशमेंट आता सिग्नल्स मी सिग्नल्साचे त्यांच्याबद्दलच इन्स्टिट्यूशन असतात यांच्याबद्दलच असतात. तसं कॅटेगरी ए अँड बी एस्टॅब्लिशमेंट्स त्यांतू एक लेफ्टनंट जनरल
कमांडर होऊन असतो. त्याच्या आडयंत हे डिफरंट ट्रेनिंग करायचे मनीस असतात. त्या एक झालं मिगे कमांड हेडक्वार्टर्स अंत ऑपरेशनल कमांड्स असतात. ऑपरेशनल कमांडांत आता सांगितलं एक नॉर्दर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सदर्न कमांड, सेंट्रल कमांड, ईस्टर्न कमांड असे डिवाइड करून ठेवले असतात कमांड. त्या कमांडांत एक लेफ्टनंट जनरल GOC इन सी म्हणतात त्यांच्या अंडर कमांड हेडक्वार्टर्सच्या अंडर कोर हेडक्वार्टर्स म्हणून येतात. कोर हेडक्वार्टर्स अंडर ब्रिगेड ड्यू हेडक्वार्टर्स म्हणून येतात. ड्यू हेडक्वार्टरपर्यंत ब्रिगेड हेडक्वार्टर येतात. तसं आहे भारी अशोकानं ह्या केल्याचं ऑर्गनाईज केल्याचं प्रत्येक मनशाचं काम गावता त्यांचं. एक मनीस त्यांना नोकोन बसवायचे आहे नाहीतर त्याला विचारण्यात त्याला तसलं कसं नाही. तर थोडलं एक ऑर्गनायझेशन आहे इंडियन आर्मीचे हायेस्ट ऑर्गनायझेशन आहे. आता तुमच्यानंतर एक प्रमोशन्स म्हणून एक असा त्या प्रमोशन नंतर फर्स्ट खेळणे लेवल येतात त्या नेक्स्ट खेळल्या मग त्या एक सांगू होते तुम्हाला. फस्ट ॲक्च्युली आम्ही आमचे सिपाई होऊन सेरावलो. सिपाईंत रिक्रुटमेंट जाल्लें तसं रिक्रुटूच म्हणून नाव ठेवतात. त्याच्यापर्यंत आम्ही सिग्नलांत आसले मला सिग्नल मॅन म्हणून ठेवले. सिग्नल मॅन ठेवले. त्याच्यावर लॅन्स नाईक करतात त्या मी जाल्लो नाही त्या मला असंच गावले. ते लॅन्स नाईक म्हणून होतात. त्याच्यापर्यंत नायक म्हणून होतात. नायक होताना चीक एक्झाम असतात त्याच्या इड्यांत एक एक्झाम करून तो पास करतात. पास ते करतात आम्ही होब आहे आम्ही एलिजिबल होईस त्याचं. त्याच्यापर्यंत हवालदार करतात. हवालदारापर्यंत नाय सुभेदार करतात. नाय सुभेदार सुभेदार सुभेदारपर्यंत सुभेदार मेजर त्या एक रँक झाला. त्याच्यापर्यंत ऑफिसर्स लेवलांत लेफ्टनंट आता आधी सेकंड लेफ्टनंट म्हणून होतं आता लेफ्टनंट म्हणून केलं. लेफ्टनंट NDS भाई सरतानांचे लेफ्टनंट करतात ते. त्याच्यापर्यंत लेफ्टनंट झाल्यापर्यंत कॅप्टन इमिडिएटली गावतात. एक 2 वर्षांनी कॅप्टन गावतात. पेमेंट उचड होता त्यांच्या रेस्पॉन्सिबिलिटी उचड होता त्यांच्या कामाच्या जबाबदारी चढ होते. कॅप्टन झाल्यापर्यंत मेजर होतात. त्यांचं एक्झाम देऊ त्याच्या इथे एक्झाम असतात. प्रमोशन एक्झाम असतात. प्रमोशन एक्झाम म्हणून नाव त्याचे मिगे मेजर झाल्यापर्यंत लेफ्टनंट कर्नल त्या एक सिलेक्शन बाय सिलेक्शन लेफ्टनंट कर्नल झाल्यापर्यंत कर्नल झाल्यापर्यंत ब्रिगेडियर झाल्यापर्यंत त्याला एक मेजर जनरल म्हणून एक देतात. ते एक ड्यू हेडक्वार्टर्सचे कमांड करतात हेड करतात ते. त्याच्यावरांत मेजर जनरल जाल्ल्यावरांत लेफ्टनंट जनरल ते भारी बेरलेनी केंत असायचे. म्हटल्यार एक कमांडांत एकले जाले मिगे एक कमांडांत 3-4 जण असतात असेल कॅटेगरी ए एस्टॅब्लिश बी होय सिनियर्स ते प्रायंत सिनियर्स त्यांच्या लास्ट सर्व्हिस होऊन असता. मिग्गेचे जनरल म्हणाले पॉलिटिकल सिलेक्शन पॉलिटिकल सिलेक्शन इन्फ्लुएन्स सिलेक्शन पॉलिटिकली लायक विचार. आता अशोक आता तुम्ही एक घटक असं सेरावलो तरबेती जाल्या घटक सेरावलो ते तुमचं कर्तव्य कसं होतं. थंय गेल्ल्यापर्यंत आम्हाला फस्टच जाताना आता तरबेती करून असतो आम्ही तद्यापर्यंत त्या तरबेती दिल्ल्या समा असंय नाय इन सांगून पार्टी रिफ्रेश रिफ्रेश कोर्स नाही तरबेती करवतात आम्हाला. त्या जाल्ल्यापर्यंत मग नॉर्मल आमच्या ड्युटी आमचे बंकर असतं त्यांचं ड्युटी देवायची. मिगे सकाळी PT असते. मिगे 8 घंटेपर्यंत आमचे एरिया मेंटेनन्स असतं त्या करवायचे. मिगे दनपरापर्यंत गेम परेड तसं पुरा असतं. त्या पुरा जाल्ल्यापर्यंत ते नॉर्मल ड्युटी होत असतं. मिगे बाहेर दाव्याचे ऑपरेशनल ड्युटी बदलत असते. ओके लायक विचार. आता रामचंद्रना आता तुमचे सेनेनंतर तुम्ही ड्युटी केले म्हणून घेतलं तुम्हाला एक करिअर कोर्स म्हणून सांगतो आम्ही. ह्या करिअर कोर्स म्हटलं कसं आणि तुम्ही ह्या कसं करता हो म्हणून तुम्ही ड्युटी असतानाचे कॅरियर कोर्सेस ते सिलेक्ट होतात. सिलेक्ट होऊन कॅरियर कोर्स घालतात म्हणजे बाय सिनियरिटी सिलेक्शन असं टोटली सिलेक्शन करून मिळालं त्यांच्या एलिजिबिलिटी हव्या. शेवट केलाव शिकवून आता त्याच्या भितर कसलं तरी कोर्स केले ना त्याला दबवांचे आहे. तसला एक सिलेक्शन हे तसला एक कोर्स असतो. कोर्स मिगे सिनियरिटी दबवा होता. सिनियरिटी आता सिनियर सिलेक्शन होईन असताना सिनियर सिलेक्शन होईन असताना ज्युनियर्स करू येत नाही. भारी सिनियरिटी ज्युनियरिटी भारी मेंटेन करून घेतात ते. तसें कॅरियर कोर्सांत कसं करवात एविएशन असं जावत टेक्निकल कोर्स जावत
खैल तरी एक आता तेंतो असल्या बरेंचे स्टडी लीव घेवन आमी थोरले एमटेक बीटेक तसले करवात उन्नत शिक्षण करवात मी तसंच ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलें त्याच म्हळ्यार 2 इयर्सांत चिके रिलॅक्सेशन दितात ड्युटीन रिलॅक्सेशन दितात रिलॅक्सेशन दितात त्याच परमिशन प्रायर परमिशन घेतात आमी ओके ओके आता तुम्ही आता घटकांत असताव आणि तुम्ही ते पुरं कर्तव्य करताव आता एक विचार बोलवते म्हटलं आता रव्यात व्यवस्था आणि जेवणात व्यवस्था कसे असतात हे म्हणून रव्यात आमास सगळ्यांचो एक मेस असता तंत पुरा आमच्या एक स्केलाचे आमास स्केल असतो आमच्या रेशनाचे त्या मेसांत आमास पुरा रेडी होता सगळे ते कुक असतो ते हेल्पर असतात पुरं रेडी करून कुकिंग करून तोन असतात सकाळी 5 घंटेचा आम्हाला चहा रेडी असता दाव्याचे घेवायचे पिवायचे आणि 7 घंटेचा आमचे ब्रेकफास्ट रेडी असता त्या मेस्सांत आम्ही ते दावून घेवायचे मिगे 10 घंटेचं एक स्नॅक्स आणि एक चहा मिगे दनपार ते जेवण मिगे दनपार एक 3 घंटेचं पाठी चहा मिगे कळक पडताना पाठी जेवण असता या पुरा व्यवस्था आमचे लाईक करून असता पौष्टिकांश असलेला आहार देतात फ्रेश होऊन येतात ओके सगळं फ्रेश येतं समा समा ಈಗ ನಾನ್ ವೆಜ್ त्यांचं नॉन वेज वेज त्यांचं वेज तेव्हा असता ओके ओके आता रामचंद्रना आता वर्ष असं इतक्यंत दिवस रजा कर्तव्यंत असताना नाही हां इतके दिवस रजा म्हणून असता आणि तुम्हाला अगत्य आता गावा सेवा होता नाहीतर अगत्य एक एमर्जन्सी तुम्हाला सेवा म्हणताला रजा गावताय तुम्हाला खंडित तसे तिने रुलिंग करून ठेवलें सा आर्मी रूल लीव रूल्स म्हणून केलें सा आर्मी लीव रूल्सांत प्रत्येक क्लासो 60 days एन्युअल लीव तेले आसा ऑथरायज आसा त्याचे एंटायटल्ड ते 60 days केला प्रिफिक्स सफिक्स आणि जर्नी पिरियड घेताना आम्हाला एक 68 days वयते म्हणजे आम्ही मस्त दूर सुन येतो आमच्या लग्गी ते आर्मी नाही ते तसं मिगे एमर्जन्सीस त्या तिने काढून जाल्ल्यापर्यंत त्याला लीव उरला नाही तर कॅज्युअल लीव म्हणून असता त्या एट ए टायम 20 days द्यावत मी गे उरले 10 दीस मग त्याने एकदा घ्यावात तिने त्या जाल नाही तर त्याला तेंतो पिरले नाही त्याच्या घरा कसलं तरी इन्सिडेंट झालं तसल्या इन्सिडेंटांत त्याला एक ॲडव्हान्स ऑफ एन्युअल लीव म्हणून द्यायचे नेक्स्ट इयरच्या एंटायटलमेंटांत द्यायचे त्या फॅसिलिटी कुडा असा तसं जाल्यार आर्मींत लीवस काही प्रॉब्लेम नाही ओके ओके समा समा लायक विचार आता एक परब येते युगादी असा आता खयलं तरी एक परब येते सो ह्या संदर्भात तुम्हाला गावा सेवा होईत नाही तुम्ही थंय कसं त्या आचरण करता थंय आम्ही सगळ्यांनी कैलो आम्ही जात भेद नसताना सगळ्यांनी सेरावून ಒಟ್ಟು आम्ही सगळ्यांनी सेरावून परब आचರಣೆ करतो तंत क्रिसमस वयंदे दीपावली वयंदे दसरा वयंदे आणि रमजान वयंदे हे सगळे ಒಟ್ಟು ಸೇರಾವून तो आम्ही आमचे आवताना कुठं जेवण पर रेडी करून ಒಟ್ಟು बसून आम्ही जेवते असं आम्ही कोणाच या करीत नाही सगळे ಒಟ್ಟು करून ಒಟ್ಟು जेवून ಒಟ್ಟು आम्ही फराब या करतो ओके आता सामान्य होऊन एक आर्मी नाहीतर मिलिटरी म्हणून सांगताना आम्हा सेवेत आलोचने कसं म्हटल्यार ही सेना आणि जाऊन युद्ध करतात युद्ध रणभूमीत असतात म्हणून सांगवते एक आम्हाला एक आलोचने येतात तुम्हाला एक युद्ध अनुभविस्वते नाहीतर तुम्ही थंय इंत लग्गिंत असताना खंय एकडे लग्गी दानसा म्हणून सांगवते खंय तरी एक अनुभव आहे नसा अनुभव पुरांसो येताचे कशें आमच्या सर्विसांत येताचे किती आमचे सर्विसांत ऑपरेशन्स जाल्ली येता किती युद्धाचे जाल्ली येता त्याचे अनुभव नाही त्याचे इन्वॉल्वमेंटच होता आम्ही एक वेळेला आम्ही त्या एरियान नाही तर आम्ही असल्या एरियांसो त्यास सपोर्टिंग देवला होता मिगे केला मुवमेंट्स असता मुवमेंट थोडे मुवमेंट्स असता मुवमेंट म्हणटा सगळ्या राती मुवमेंट करायचे दिसाचे खंय तरी स्टे करायचे तसे मुवमेंट्स असता मिगे लढाईत पुराव इन्वॉल्व असते मिगे सांगतात काही काम नाही असं तसल्यांच एक चुकड उत्तर म्हटल्यार आर्मीन सेरावण एकदा बघ तसं बेस्ट सर्विस म्हणजे एकल्यास खाली बसवीत नाही त्या संदर्भात काम असतात त्याच्याचे काम असतात तुम्ही ह्या बघे काय ते सांगता आमच्या सेम आमच्या काउंटर इन्सर्जन्सी आमच्या CI नेता तसे आम्हाला ते मस्त जर भितरल्यांचे चेड बघून घेवायचे बाहेरले तरले
इंटरनॅशनल लेवल ते वारस आमास बारीक उन्हे यावेचे आमच्या भितरले CI ऑपरेशन रूम क्लिअरन्स असे सर्चिंग करवायचे पुरा तसले आमास ऑपरेशनल गावता दातो आम्ही सगळ्यांचो मिगे रोड ओपनिंग आणि आमच्या बदल बॅटलियनास पुरा दावायचे तसं त्यांस हेल्प करवायचे त्या पुरा असता समा समा आता इथे लेटेस्ट होऊन एक 1 रँक 1 पेन्शन OROP म्हणून सांगते एक योजना येईल असा हे ಬಗ್ಗೆ तुम्ही काय ते सांगता ORP 1 रँक 1 पेन्शन म्हटल्यार भारी चुकोडीक पेन्शन तिने ठेवले समजले आता मस्त ओल्ड एज जल्ले सोल्जर्स असतात त्यांस ओल्ड टाईपान पेन्शन गावत असा त्यांस नवे आता कसं जनास गावत असा त्यांचे टाईपाचे पेन्शन द्यावे सुरू केले तेंतु साधारण 65,000 3 ಲಕ್ಷ ಏರಿಯರ್ಸ್ गावत असता हे परवांसा 22 डिसेंबर OROP इम्प्लिमेंटेशन झालंय तेन मार्च भितर त्याचे किती डिफरन्स असा पैसे ते त्यांचं देव्य म्हणून झाले तसं आल्यानं भारी खुशी रस येते एक सर्व्हिसमॅन लायक योजना लायक योजना गव्हर्नमेंटाचे बेस्ट योजना मस्त वर्षावरसून हे असं पंगईत असते अशोकಣ್ಣ आता तुमचे कर्तव्य करू तितके सुलभते विचार नाही हा तत्व तुमचं कर्तव्य अंत समय परिपालने कसं असतं म्हणून आमास ऍक्च्युअली संचत आमास उद्याचे काम काय ते सांगून रोल कॉलिन असता प्रति दिस रोल कॉलिन असता त्या रोल कॉल नंतर आम्हाला सांगतात उद्या ते काय ते काम उद्या काय ते करावे सांगून उद्या संच सरते काम सांगून असतात त्याहून आम्हाला फर्स्ट असत आम्ही त्या टायमास आम्ही जाऊन ते सादोरल्या पट्टास आम्ही दव्या असं असतं ओके लायक विचार आता रामचंद्रांना आता नव्या होऊन अग्निपथ म्हणून एक सांगते एक योजना येईल असा त्याच अग्निवीर ते आयके करू येते आणि त्याच तरबेती देवे ते ಬಗ್ಗೆ आम्ही आज पेपर पुरा ऐकलो असा हे ते ಬಗ್ಗೆ तुम्ही काय ते सांगता अग्निपथ अग्निवीरांचं एक सिलेक्ट करायचं एक प्रोसिजर आहे या गव्हर्नमेंटाने आत्ता ऑगस्टात इम्प्लिमेंट केलं आहे तेंतु अग्निवीर म्हटल्यार प्रत्येकला सो एक संदर्भ त्याला एक चान्स द्यायचा आहे आर्मीत सर्व्हिस करूचे चान्स द्यायचा आहे त्या चान्स दिल्यार आर्मीचे डिसिप्लिन साधारण बदल खंतो एक त्या डिसिप्लिन असा ना त्या डिसिप्लिन गावोसम म्हणून 4 वर्षांनी द्यायच्या त्या अग्निवीरास सेरावल्यार तेले हांवें जाल्ले फॅसिलिटी कसले आसता तेंतु कसले डिसिप्लिन आसता तें पुरा बघून घेतो तो तेले गावता तें एक ऑपॉर्च्युनिटी गावता मिगे अग्निवीरांत आता तें एक ऑपॉर्च्युनिटी तें एक हें जालें मेरिट जालें मिगे एक मेरिट म्हटल्यार ಕೆಲವೊಂದು काम असतं SLC शिकवायच्या एक ते SLC शिकवून PUC करूच्या एक ते गती असत नाही तसलेच शरीरा चुकोड असता यांच्या शरीरा चुकोड असले आर्मीन सेरावल्यार काय आर्मीन सेरावल्यार कसले उणे असता तेंतु तसले एक ह्या बघून तिने अग्निवीर म्हणून सिलेक्ट केले तेंतु अग्निवीरांत 100% 100% नाही 75% जनास 4 वर्षापर्यंत फ्री करतात फ्री केल्यार ते बदल काम करतात बदल काम करताना ह्याचे फ्री क्वालिफिकेशन ह्याच एक फ्री क्वालिफिकेशन सर्टिफिकेट देतात ह्यांचे वेटेज त्या गावाच्या सर्व्हिसास वेटेज गावता मी उरले 25% असं ॲज ए नॉर्मल सोल्जर वरी बघतात आता एकदा अग्निपथांत अग्निवीर होऊन आयके झाला प्रांत 4 वर्ष तिने सर्व्हिस करतात त्यांचं बेनिफिट गावत आहे त्यापर्यंत त्यात बेनिफिट नाही त्याच्या पर्यंत बेनिफिट नाही ज्याला 1 टाइम बेनिफिट देतात त्याला साधारण 11.75 lakhs रुपीज त्यांचं गावते फर्स्ट इयर अंत 30,000 रुपीज वरी गावते सेकंड इयर अंत 40,000 तसे म्हणून साधारण 60,000 रुपीज वरी गावाच्या फोर्थ इयर अंत जाताना गावतात त्याच्या टोटल क्युम्युलेटिव्ह अमाऊंट साधारण 11.75 lakhs म्हणजे ते काही उन्हा नाही 4 वर्षांनी उत्पत्त करायचं आहे नाही आता जिल्ह्याचे उन्हा दिसतात ज्याला आम्हाला पुरा तसले योजना नाही ते तसले अशोकಣ್ಣ तुम्ही अग्निपथ योजने ಬಗ್ಗೆ काय ते सांगता आत्ताच्या नेकरांत लायक एक देशा सेवा करता एक लायक अवकाश गावल्यांचा हे एक दक्कल्या 4 वर्षांत लायक एक अवकाश मी एक डिग्री सर्टिफिकेट गावता त्यांचे मी बेनिफिट पैसे गावतात नेक्स्ट जॉबास ऑपॉर्च्युनिटी असता त्याच
बारी एक लायक ते नेकरांस आता ते नेकरांस फाउंडेशन पडता करेक्ट आता तुमच्या लगीन दितार होते आता कर्तव्य समयर तुम्ही खैले टाईप ते शस्त्र यूज करीत होता म्हणा आम्हा फस्टस 2001 अंत SLR इनुत्ते अद्दी अत्तदे पर्यंत इन्सास इंडियन स्मॉल आर्म्स इने कायले मिगे तदपर्यंत आता AK-47 SLR पुरा वेपन मिगे 84mm रॉकेट लॉन्चर SLR पुरा वेपन आम्ही यूज करीत असा. ओके ओके रामचंद्रಣ್ಣ आता तुम्ही एकदा सेनेस तुम्ही जॉईन झाला प्रांत इतक्यंत वरीस एक सर्व्हिस करूया त्या परांत तुम्ही निर्वृत्ती घेऊया म्हणून सांगू ते एक असं आहे खंडित आसा ते खैले प्रमोशन गावतात तद्दोनचे निगंट करतात एनरोलमेंट होताना निगंट करतात त्याचं टर्म्स ऑफ एंगेजमेंट म्हणून सांगतात आर्मींत टर्म्स ऑफ एंगेजमेंट आता एनरोलमेंट होताना आम्ही एक बॉन्ड बरोवचे म्हणून इथे पुरा सांगतात ज्याला बॉन्ड बरोवचे नाही ते अंडरटेकिंग सर्टिफिकेट तेंतू 15 years असं आम्ही बरोवून देवांचे तद्दो ते काय करतात आम्हाला एक 5-6 वर्ष होताना एक प्रमोशन देतात 5-6 वर्ष होताना आमचे सर्व्हिस ऑटोमॅटिकली 2 yearsचे ते मागत्यान बॉन्ड घेतात ते 2 years घेतात 17 years झालं तसंच पुढे पुढे जाऊन एक प्रमोशन देत असतात प्रमोशन देताना तिथंच सर्व्हिस चढ होईत जाता तसंच मी त्या नक्कम म्हणून होता एक वेळ तिने सोडव मिळाले त्यास फ्रीमेच्युअर डिस्चार्ज म्हणतात फ्रीमेच्युअर डिस्चार्ज जाल्यार तिले प्रॉब्लेम कसं म्हटल्यार तेंतू ಕೆಲವು तिले बेनिफिट्स प्रॉब्लेम होय मिगे मेडिकली तो अनफिट जाल्यार बाय चान्स तिने मेडिकल इन्व्हॉल्वमेंट्स पुरा गावतात लास्ट सर मरसरू तिला एक मेडिकल बेनिफिट देतात मेडिकल ट्रीटमेंट देतात. ओके आता तुम्ही निवृत्ती होऊन आता आईला परांत तुम्हाला खेळण्या पुरा एक सेवेचा अवकाश असता थंय पुरा तुम्हाला एक काम असं जॉईन होतो म्हणून आता पोलीस डिपार्टमेंटांत आता ಕೆಲವು वॅकन्सी असतात त्यास आम्ही एग्जाम देऊन त्यास दावात मिगे अशा बँकांत सिक्युरिटी गार्ड वेपन लायसन्स पुरा करून घेऊन असल्यार त्यास दावात आम्हाला तसे पुरा लायक असं जॉबास दावे साध्य असतं. ओके ओके आता तुम्ही कर्तव्यंत असताना तुम्हाला घरते असं बायल आसात आणि अकरांचं हाच तुम्हाला बोलायला न्यावे अवकाश असाय आणि अवकाश असल्यावर तुम्ही थंय कसं मॅनेज करता आता ಕೆಲವು ಕಡೆ ಅವಕಾಶ असत नाही म्हणजे ते क्वार्टर्सचे पुरा अवेलेबिलिटी असत नाही तसं होऊन आम्हाला ते न्यावे होत नाही माले ಕೆಲವು ಕಡೆ ಅವಕಾಶ असतात लाईक करून क्वार्टर्स पुरा असतात तसे होऊन ते न्यावात थंय ते आता नाकरांचं एज्युकेशन आसात स्कूल कसं मॅनेज करता तुम्ही ते एज्युकेशन असं लायक आमच्यात स्कूल असता लायक टीचर्स देऊन लायक करून शिकवतात एज्युकेशन लायक असतं. ओके रामचंद्रಣ್ಣ आता तुमचे एक 3 वर्ष ते एक सेवा वृत्ती आम्ही बघतलो तुम्हाला एक ಖುಷಿದಲ್ಲ विचारो आसात दुःखदಲ್ಲ विचारो आसात ह्या ಬಗ್ಗೆ सांगोते चढवून खुशीच जाल्ली कसं म्हणजे आम्ही ह्या गावसून जावन त्या पुरा इंडियात भोवन खंय खंय गेलो साय थंय सक्सेस मतलब सक्सेसफुल न्ही जाल्यार सक्सेस जालो आसा मिगे खुशी जाल्ले विशयी म्हटल्यार सगळे हेतू ट्रेनर मी साधारण लक्षागटले किलोमिटर्स चलोवन जा वयता म्हाज्या हितून एक तें मिगे पेमेंट गावता चुक्कोड पेमेंट गावता आमचे मॅनेज करवा होता आमच्या बायलेचे मॅनेज करवा होता नेकांचे मॅनेज करवा होता बायल मरसर बायले सो आसा आम्ही मरसर आसाच मा ते लेवतीक तांचे पेन्शन गावता एक फॅमिली पेन्शन म्हणटात ते सेकंडली हे बेनिफिट्स रिटायरमेंट जाल्ल्या पर्यंत आम्हाला बेनिफिट्स हांवें ती गावतात म्हणजे एक्सेप्ट रेल्वे जर्नी मात्र नाही बदल पुरा फॅसिलिटी आम्हाला गावतात. अशोकಣ್ಣ आता तुमच्या सेवा वृत्तींत तुम्हाला ಖುಷಿ दल्ल्या आणि दुःख आयल्या संगती तुम्हाला सांगोते होय आम्हास 9 महिने कष्टीवून ट्रेनिंग करून आम्ही थंयसून प्रमाणवचन स्वीकार करून आम्ही त्या एक क्षण आम्हास भारी एक खुशी ते दीस म्हटल्यार देश सेवा करपाचे आम्हास एक हक्क गावल्यान सायन सांगून एक युनिटस दावाचे फुल ड्रेस घालून भारी एक खुशी ते दीस असतो. मागीर दुःखाच्या विषय म्हटल्यार आमचे ओट्टू असो न्हू आमी ओट्टू जेवण करीत खायत पियत केलीत आसलो
आमचे वट्ट असले तर आमचे सोडून जाताना आम्हाला मस्त बेजार होतो. सोडून तसं- जाता म्हणताना तुम्ही वीर मरण होऊन असतात. तसले माझे एक वट्ट असलं तर दोगदान तसं रोड ओपनिंग जाताना लोकून बसून ॲम्बुश आणत दोघं वीर मरण झाले ते तसं होऊन आम्हाला मस्त बेजार झाला होतो. ಒಟ್ಟು ಅಸಲಿಗೆ ಬೇಜಾರು ಹೋಯ್ತು ಸಹಜ. ಓಕೆ आता तुमचे 3 वर्षात एक सर्व्हिस हा एक भाग म्हणून आलं तर त्यानंतर आता जीवन म्हणून एक असा तद्वा तुमचं ह्या सेना वृत्ती तुम्हाला नंतर जीवनांत खैल रीतीर तुम्हाला सहाय्य झालं. सेना वृत्तींत आयिल्लेपर्यंत माले मी काम सोदित असल्याचे मला तिकते मन नाही ते कसं म्हणजे मी माझे लॉंग सर्व्हिस तसे माले ज्याला एक साधवत होते एकटे मणिपालांत साधवत होते तसं रिसेटलमेंट ह्या झालं मला रिसेटलमेंट इमिडिएटली झालं तसं आमच्यानींची मला हेल्प केली ना थंय गेल्ल्यापर्यंत तेंतू एन्जॉयमेंट घेतलं मी हांवें तिकते 3 वर्सां माझे प्राय 58 years वयसर केलें ते मागीर मला घरसून दूर जाल्ल्यापर्यंत चिके कश्ट जालो बसारान जावन यावे तसं टायम मस्त लागत तो तसं मी ते सोडलें आनी मी योगाचे बग्गे थोडे सुरू केलें योगाचे इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलें तेंतू मला चुकोडू माझे एक हें आरोग्य तेंतू गावलें मला प्लस पॉयंट तें एक तसं योगा एक 2-3 वर्सां केलें तेंतून योगान मिग्गे केला डिमांड यावे सुरू जालें माझे लागी आम्हाला त्या वोकात हाडून दिलें चुकोडू पतंजली म्हणजे इथे हिंदीची काही गुत्त नासले त्यांस पतंजलीचे तिकतें गुत्त नाही त्यांस एक ब्रीफ करून सुरू केल्ल्यापर्यंत ते हें त्याच्या वोकात मी हाडून देवचे एवेलेबल करायचे बँगलोर गेल्यार मी त्यांचे हाडवायचे मला आब असू दे नश्ट असू दे मी हाडून त्यांची एक सेवा केल्ल्या बरी केली तसं जाल्यार मी त्या एक एन्जॉयमेंट रिसेटलमेंट लायफ माझे रिएम्प्लॉयमेंट लायफ चुक्कूड एन्जॉय केलें सगळें. आता अशोकಣ್ಣ तुम्हाला ह्या मी प्रश्न येतारो तो म्हणून जाल्यार तुमचे ह्या वृत्ती तुमच्या जीवनांत कसं बदलावणे हाडून द्यायला म्हणून आम्हाला ट्रेनिंगांत फर्स्ट आसत सकाळी उठून शेविंग करवायचे आणि ब्रश करवे नाही रात्री निघताना ब्रश करवे या पूरा आम्हाला ट्रेनिंग सांगून देतात तसे होऊन आम्हाला आत्ता काही ऑफिसरले बोलवते शिस्त होऊन ड्रेस टर्नआउट शू पॉलिश करून नीट होऊन दावायचे स्वच्छता असवायचे या पूरा आमचे यास आम्हाला येतात म्हणजे आमच्या मानसिक होऊन आम्हाला घरच्यांचे सपोर्ट असतात घरचे आमचे सगळे समा असल्यार आमचे मानसिक आमचे आम्हाला लायक करेक्ट असतात. रामचंद्रಣ್ಣ आता तुम्ही निवृत्ती जीवनांत तुम्हाला खैल्या रीतीर तुम्हाला सौलभ्य गावता म्हणून निवृत्ती जीवनांत सौलभ्य एक आम्ही सांगा करून घेत नसता तेंतू सौलभ्याच्या पुरा सांगून घेतो आम्ही 1+1 नॉलेज देतो नॉलेज गावता आम्हाला चड होऊन आम्हाला CST कॅन्टीन एक लायकार एवेलेबल आसा पूरा आयटम एवेलेबल आता मँगलोरांत आसता चिके दूर जाल्यार आसा तुम्ही पूरा दक्षिण कन्नडांत एकच जाल्यार उडपीन त्याचे एक ब्रांच आसा म्हणजे दक्षिण कन्नडच मान तर न्ही तें शिवमोग्गाचो आसा कोडागुचो आसा ती पूरा इत्ते येयसर म्हणून नाही ते ब्रांच केलें आसा तेणी तसं जाल्यार CST कॅन्टीनांत एक टॅक्सलेस आयटमां गावतात आयटम मधल्या खैल्या टायपार आयटम ग्रॉसरी लिक्कर असे पुरा आयटम गावतात. ओके ओके सांग लायक विचार आता तुम्ही सर्वींत संत असताव कर्तव्यांत असताव तुमचं घरचे सहकार कसे असता. घरचे सहकार आम्हाला मस्त असता म्हटल्यार तिनी घरा आम्ही नाही जाल्यार आमच्या काम तिनीच करून घेवन भायरले काम आणि तिनी करवाचे कामास आम्ही त्यांचे थरले थँक्यू सांगावे जर माझे बायल नेकरां सगळ्यांनी लायक करून माले बघून खैल्यो माले ते ड्युटींत असताना माले खंयो सांगिनासतना तिनींत पुरा मॅनेज करून लायक करून तिनी मला सपोर्ट केले असत त्यांचं मस्त थँक्स. रामचंद्र तुम्ही काय सांगता. मी आता बायल नेकरां उठूच आसा जाल्यार मी त्या समयान मी
चड न्हू म्हाज्या बायल नेक्रांस बोलान घेवन गेलो तुमी Oh, म्हाजें सेंट्रल like स्कूल एज्युकेशन हां, नेक्रांस पुरा फ्री एज्युकेशन कसो म्हणजे नॉमिनल फीस देऊन आमी एज्युकेशन करवडलें मिगे त्या टायमार मला भारी सपोर्ट केला आसा मी सगळी राती ड्युटी केल्ली आसा ते घरा पुरा मॅनेज करीत ते नेक्रांस तकले नेक्रांस घेवन ते जाल्यार तिणें एक म्हाज्या बायलेन कोद्दांय हें थोरलें होरें म्हणून लेखिल्लें नाय मिगे इथे गांवांत आयलेले परंतु ते म्हाज्या ಒಟ್ಟುಚ್ಚು खैला हे जाता न्हू म्हाज्या ಒಟ್ಟುಚ್ಚು आसता सपोर्ट आसता फुल्ल सपोर्ट त्याचे सपोर्ट नाही तर मी रिएम्प्लॉयड ಅಂತೂ इतने एन्जॉयमेंट करवे ಖಂಡಿತ ಹೋನು ತುಮ್ತೆ ಏಕ ಆ ವೃತ್ತಿಂತ ತುಮ್ತೆ घरते सहकार खंडित हो तुमासे एक गव्यत सो त्या संदर्भात तुम्ही मानसिक होऊन स्थिमित रस्ता म्हणून सांगते होय खंडित ओके आता आम्ही दोघांचो विचारत एक प्रश्न ह्या संदर्भात आमचे समुदाय असं तुम्ही खेळ संदेश देवे इच्छा पावता आमचे समुदाय ॲक्च्युली थोरले समुदाय हे जाल्यार मिलिटरीचे हेचे हिंतू चिके अवेअरनेस भारी उणे आसा म्हणून दिसता आम्हाला मिगे आसात मस्त आसा जाल्यार आमी परवांसा रमेशान आनी आम्हाला सोदून काडे एक दोग मिलिटरीच्यान सोदून काडे भारी भंग जाले तशें जाल्ले इकते जन आतां अग्निपथ म्हणचे एक चान्सस इकते थोरले एक योजना आसतना हे असं सेरावल्यार काय म्हणून पुरा माझे नेकरान डॉक्टर इंजिनियर होयसवी म्हणून सांगतात होयसवी खंडित होयसवी जाल्यार तेचे ती जाल्यार त्यास मस्त ऑपॉर्च्युनिटीज आसात इंजिनियरांचो ऑपॉर्च्युनिटी आसा डॉक्टरांचो ऑपॉर्च्युनिटी AFMC म्हणून एक इन्स्टिट्यूशन आसा तेंतू मी सिलेक्ट केल्लो आमच्या समुदायांत जाल्ले मी बघितले नाही परवांसा एक्सलंट कॉलेजीचो एकलो सिलेक्ट जालो ते थोरले पेपरार भारी घातले त्याचे AFMC सिलेक्शन म्हणून तशेंच NDS सिलेक्शन जाल्यार पेपरांत खंडित आतां घालतात तशें कित्येक चान्सस आसतात ते इंजिनियर होऊन जावत जाल्यार एज मात्र एक मेंटेन करून घेवं जाता एज एक बिफोर 24 इयर्स मेंटेन करून घेवं जाता तशेंच समुदायांत किती जण चड गेले तिकते आम्हाला एक खुशी मी सांगितलें एक मनीस सेरावल्यार म्हाजे सार्थक मी सांगितलें आज सार्थक लायक विचार अशोकण्णा तुम्ही आमच्या समुदायाचं काय तर माहिती देता आमच्या समुदायाचं आम्ही आता लेखाचेंत 1-2 असे गावीत असत जाल्यार आनीको चेड म्हणून अद्दी भियत होती कित्याक म्हटल्यार मिलिटरीस देवाच्या पाठी येयत नाही तसे म्हणून भियोन कोणासो दाडवे तेंते IC बाबसास मन येत नाही तसे म्हणून आत्ताचे सिच्युएशन भारी लायक आसा नंतर त्यास ट्रेनिंग तिकते हार्ड नाही आदिल्ले बारी मिगे तेंचे बुलेट प्रूफ जॉकेट वेपन्स सगळे लायकचे नवे येत आसा मिगे नवे युद्ध शैली सायबर अटॅक असले पुरो आसतना ह्यासो दावात खाली ग्राउंडान धांवन फील्ड हें करवेन नाही कंप्युटरांत बसून आमी युद्ध करवे तितके आता आनी नेक्स्ट जनरेशनाचे येत आसा तेच म्हणून आमचे जनरेशनात नवे जनरेशनात लायक करून आमचे देश सेवा करवेन सांगून आमचे समुदायास मी एक विनंती तुम्ही दोघो आमच्या समुदायाचा लायक संदेश दिलासो आता आम्ही स्क्रीनांत केलो फोटोज बघून येऊया रामचंद्रांना हे माझे धर्मपत्नी गीता नायक ओके नेक्स्ट फोटो मी ड्युटीत असताना जर रोड ओपनिंग म्हणतात त्याच जाताना काढलो फोटो ओके या ड्युटी बंकर ड्युटी असताना या आमचे केरळाचे ओणम फेस्टिवल येता आम्ही सगळी सेरावन आचरणे करीत आसा नेक्स्ट या त्यांत परबेचे जेवण आम्ही ओट्टू जेवत या रोड ओपनिंग आसा ते एक असे फॉल्स आसा ते रावन एक फोटो काडलो या माझ्या ड्रेसाचो युनिफॉर्माचे या माझ्या ट्रेनिंग ग्रुप माझ्या मी केल्या ट्रेनिंगाचे ग्रुप नेक्स्ट हे माझे अप्पा अम्मा मी माझी अम्मा मी माझी नेकरा बायल या आमी बैते कोडेलात बिचांत आमी
नेकरांनी आम्ही ओट्टू केलवे गेलो. हे माझ्या पुरा फॅमिली, माझ्या भाव असंत आणि माझा भावोजी, भावोजी नेकरा आणि मी, अम्मा, बायल, माझी नेकरा सगळी असत. इडी कुटुंब एक बर्थडेचे सेलिब्रेशन केलं. सो बघून भारी ಖುಷಿ ದಾಲ ಅಮಾಸ. एक काय विचार म्हटल्यार भूसेनते ಬಗ್ಗೆ अमास बोलवते म्हणताना भारी ಖುಷಿ. कितें म्हटल्यार तुम्ही तुमचे घरते कुटुंबाते जनास सोडून इथे फील्डस येऊन तुम्ही तुमचे कर्तव्य करीत असावं. खैल जाती मत भेद नसताना निस्वार्थ भावनेंत जीव बलिदान देवो तुम्ही एक रेडी असो. मानसिक स्थैर्य तुमच्यालिगे असा. आमचं देशत रक्षण करताव, प्रति नागरिकत रक्षण करीत असावं. इडी विश्वस तुम्ही एक मादरी म्हणून आला असं म्हणून सांगा मी इच्छा पवित असा. आयचे ह्या गणराज्योत्सव दिवसास तुम्ही दोघं ह्या एका स्टुडिओस येऊन तुमचे अनुभव वांटवल असो. तुम्हाला धन्यवाद देत असा आणि देव बरं करून दे म्हणून मी मागवीत असा. अखंड भारताच्या 74ನೇ गणराज्योत्सव दिवसचे तुम्हाला पुरा शुभाशयಗಳು. तसंच आम्हाला आमच्या एक सर्व्हिसमॅनस आणि सर्व्हिस असलेल्या मनशांस इथे बोलावून म्हणून विश्व कोंकणी केंद्राच्यानी एक अवकाश दिल्लो. तेंतू काम केल्ले प्रतिबिंब ತಂಡ हेच पुरा आम्ही धन्यवाद समर्पण करीत असा. धन्यवाद. ऐते ह्या कार्यक्रम वीक्षण केल्ले तुमासो मोगाते धन्यवाद आणि देव बरं करून दे म्हणून सांगित. सर्वे जना सुखिनो भवंतु.